नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 20 ऑक्टोबर 2025 वार सोमवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा म्हणजे स्वतःला समजून घेणे। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती शहरात दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे। फक्त एक दिवस उरला असताना बाजारपेठा नागरिकांनी फुलून गेल्या आहेत। ग्रामीण भागातूनही नागरिक शहराकडे धाव घेत आहेत, परंतु या सणाच्या आनंदातही काहीशा नाराजीची छाया दिसून येत आहे, कारण शेतकऱ्यांच्या नुकसानीची चिंता अजूनही कायम आहे। दिवाळीला आता फक्त एकच दिवस बाकी असताना अमरावती शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठा जसे की गांधी चौक, जयस्तंभ चौक, सराफा लाईन आणि राजापेठ येथे ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे। लक्ष्मीपूजनासाठी लागणारे फुलं, मिठाई, दिवे, कंदील, सजावटीच्या वस्तू, नवीन कपडे, भेटवस्तू आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे। महिलांमध्ये विशेषतः सोनं चांदीच्या दागिन्यांची आणि सजावटीच्या वस्तूंची खरेदी जोरात सुरू आहे। ग्रामीण भागातील नागरिकही शहरात दाखल होत असून बाजारपेठा दिवसभर गर्दीने गजबजलेल्या दिसत आहेत। वाहतूक कोंडी, पार्किंगचा अभाव आणि दरवाढ या सर्व गोष्टी असूनही नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहतो आहे। मात्र दुसरीकडे काही नागरिकांनी संवादात सांगितले की अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि भरपाईचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे। त्यामुळे काही कुटुंबांमध्ये दिवाळीचा आनंद अपुरा असल्याचं चित्र दिसून येत आहे। एका बाजूला बाजारपेठेत दिव्यांचा उजेड आणि मिठाईचा सुगंध, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या चिंतेची छाया, असं मिश्र चित्र यावर्षी अमरावतीच्या दिवाळीला दिसून येत आहे। दिवाळीचा उत्सव आनंदाचा असतो, पण समाजातील प्रत्येक घटकाला त्यात सहभागी करता आलं पाहिजे। शेतकऱ्यांचं दुःख दूर झालं तरच दिवाळीचा प्रकाश खऱ्या अर्थाने उजळेल। दिवाळीच्या पर्वाला सुरुवात झाली आहे। नेमका एक दिवस आता दीपावलीला शिल्लक उरलेला आहे। संपूर्ण अमरावतीमधील परिसर सध्या गजबजलेल्या आपल्याला चित्र दिसून येतं। शहरातूनच नव्हे तर संपूर्ण अमरावती जिल्ह्यातून नागरिक खरेदी करण्याकरिता शहरामध्ये दाखल झालेले आहेत। सध्या आपण गांधी चौक ते राजकमल परिसरामध्ये आहोत। आपण बघू शकता, एकंदरीत जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। अनेक दुकाने या ठिकाणी सजलेली आहेत। दीपावलीला लागणाऱ्या सर्वच साहित्य या परिसरामध्ये सध्या दाखल झाल्याचं चित्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। दिवे असेल, पंत्या असेल, रांगोळी असेल, कपडे असेल, सर्वच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सजल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। एकंदरीत जर बघितलं तर आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात नागरिकांनी छोटमोठे दुकानं या ठिकाणी साजलेले आहेत। आपल्याला दीपावली सणाला जे काही आवश्यक वस्तू असतात ते सर्व या ठिकाणी उपलब्ध झाल्याचं चित्र आहे। आपण बघू शकता दिवे असेल, पंत्या असेल, मोठ्या प्रमाणात सर्वच या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत। सर्वच साहित्य या ठिकाणी उपलब्ध झाल्याचं चित्र पाहू शकता। दीपावली म्हटलं की घराच्या अंगणात रांगोळी सर्वात महत्वाचं असतं। रांगोळी, त्या रांगोळी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। संपूर्ण मार्केटचा परिसर या ठिकाणी गजबजलेला आहे। संपूर्ण शहरभरातून नागरिक आज दीपावलीची खरेदी करण्याकरिता बाजारपेठांमध्ये दाखल होत असतात आणि आज सायंकाळची वेळ आहे। आज शेवटचा दिवस आहे दीपावलीची खरेदी करण्याकरिता आणि उद्या दिवाळी म्हणजेच भारत देशामधून सर्वात मोठा उत्सव ज्याला म्हणतो आपण, हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठा उत्सव दिवाळी हा मानला जातो आणि संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहात हा दिवाळीचा सण साजरा होणार आहे। काही नागरिक सुद्धा आपल्यासोबत जुळलेले आहेत जे आपल्या दिवाळीची खरेदी करण्याकरिता बाजारपेठांमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांची सुद्धा थोडंफार संवाद साधू। दादा, काय नाव आपलं, कुठून आले आपण? माझं नाव उमेश ठाकरे आहे। मी अमरावतीमध्ये राहतो, बुधवाऱ्यामध्ये। आणि जे आपण जे खरेदी करून राहिलो आज, तर त्याच्याबद्दल असं दिलगिरी व्यक्त करतो की आज ह्या वेळेस आपल्याला शेतकऱ्यांचा माल बरोबर व्यवस्थित निघाला नाही आणि पावसाचा निसर्गाने त्यांना साथ दिली नाही।
त्याच्यामुळे आज मार्केटमध्ये जो वाव पाहिजे होता आपल्याला, मार्केटमध्ये जे आपल्याला गर्दी पाहिजे होती त्या हिशोबानं गर्दी नाही आहे. आणि बाकीचे जे काही आपल्या मार्केटमध्ये व्यवसाय करीत लोक आहे त्यांचा पण व्यवसाय व्यवस्थित चालू नाही आहे. कारण की आपला जो भारत देश आहे हा शेतीवर चालते आणि कृषीप्रधान देश आहे, शेतीवर चालते आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न चांगलं निघालं नाही. त्याच्यामुळे यंदाची दिवाळी जशी पाहिजे तशी नाही आहे. तसं आम्ही पगारी लोक आहे, आम्ही समजा नोकरीवर काम करतो, आम्ही थोडं बहुत कार्य करून राहिलो आणि थोडं बहुत खरेदी करून आमची दिवाळी साजरी करून राहिलो. भावामध्ये काही फरक वाटते का आपल्याला दरवर्षीप्रमाणे? दरवर्षीप्रमाणे यावेळेस भाव जे आहे ते जास्तच आहे, कमी नाही आहे. पण त्याचा GST वगैरे गव्हर्नमेंटनं कमी केला आहे, तर त्याबद्दल जे किराणा वगैरे आहे त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं आधार मिळाला आहे. आणि बाकी गोष्टीकडे जर लक्ष देतो म्हटलं तर सगळ्यात जे प्रॉब्लेम झालेला आहे तो शेतकऱ्यांचा झालेला आहे. शेतीचा उत्पन्न निघाला नाही म्हणून मार्केटमध्ये माल आला नाही. सोयाबीनचं नुकसान झालं पावसामुळं, सोयाबीनचं नुकसान झाल्यामुळे मार्केटमध्ये माल आला नाही. माल आल्या कारणानं कसं आहे, बाकीचे माल आला तर बाकीच्या मजुरांना मजुरी मिळते. आणि आपला जो दिवाळीचा सण आहे हा देशातील सगळ्यात मोठा सण मानतो आपण, हिंदू धर्माचा सगळ्यात मोठा सण आहे. तर या सणाच्या निमित्तानं जे आपल्याला मार्केटमध्ये गर्दी पाहिजे होती तशी गर्दी यावेळेस नाही आहे. कारण की दिवाळीचा सण जो आहे हा दिवाळी याच्या 5 मिनिटं अगोदर चालू होतो. एवढंच बोलतो. नक्कीच संपूर्ण भारतामध्ये हा सण सर्वात मोठा मानला जातो. मात्र यावर्षी अतिवृष्टी झाल्या, मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये पावसाचं संकट आलं, ज्यामुळे शेतकऱ्याची दिवाळी यावर्षी अंधारात जाण्याची शक्यता आहे. शेतकरी आपल्या देशाचा पोशिंदा आहे, मात्र शेतकरी जो आहे यावर्षी हवालदिल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, ज्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी यावर्षी काळोखात जाण्याची नक्कीच शक्यता आहे. मात्र काही हरकत नाही, शेतकरी हा असा एक देशाचा कणा आहे जो कधी झुकत नाही. यावर्षी जरी उत्पन्न झालं नाही तर पुढच्या वर्षी पुन्हा उभा राहील, आपल्या शेतात आपला घाम गाळून पुन्हा सुरुवात करेल अशी अपेक्षा आपण करूया. आणि नक्कीच आमच्यासोबत काही दुकानदार सुद्धा जोडलेले आहेत. वाडकर, अशा पद्धतीचा झाला यावर्षी दिवाळीचा उत्सव यावर्षी आहे. शेतकऱ्याच्या भाव शेतमजूर संडे आहे आणि भरपूर शेतामध्ये पाणी आला आणि मार्केटमध्ये माल नाही, त्याबाबत धंदे डीम आहे. अजून गर्दी आपल्याला कशी वाटते? गर्दी काहीच नाही वाटली यावर्षी, शेतकऱ्याचा भाव नाही म्हणून. नक्कीच शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाल्यामुळे सर्वच अमरावती शहरातील नागरिक दिलगिरी व्यक्त करीत आहेत. आम्ही सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. मात्र पुढच्या वर्षी नक्कीच शेतकऱ्यांना चांगलं पीक हो आणि त्यांची सुद्धा दिवाळी आनंदात जाओ हीच सदिच्छा करतो. तसेच सर्व आमच्या प्रेक्षकांना, सिटी न्यूजच्या दर्शकांना आम्ही सिटी न्यूज चॅनलच्या वतीने दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. कॅमेरामॅन प्रदीप इंगोलेसह मी रोहित कळे, पाहत राहा सिटी न्यूज अमरावती. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या सर्वांचा विश्वास संपादन केलेले श्री गुरु नानक मोबाईल शॉप आता एक नव्या रूपात आपल्या भेटीला आला आहे. जयस्तंभ चौकात असलेले हे प्रसिद्ध मोबाईल शोरूम दीपावलीच्या निमित्ताने घेऊन आलाय आकर्षक स्पेशल ऑफर्स आणि गिफ्ट्स. दीपावलीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि भेटवस्तूंचा हंगाम. आणि याच हंगामात अमरावतीकरांसाठी एक उत्तम संधी घेऊन आलाय श्री गुरु नानक मोबाईल शॉप. गेल्या अनेक वर्षांपासून विश्वासार्ह सेवा देणारं हे शोरूम आता एका नव्या रूपात अधिक आकर्षक सजावट आणि आधुनिक डिझाईनसह पुन्हा आपल्या समोर आलंय. इथे सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल फोन, स्मार्टफोन, कीपॅड फोन, मोबाईल कव्हर्स, इयरफोन्स, चार्जर्स आणि इतर एक्सेसरीज उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे दीपावलीच्या पर्वावर एक मोबाईल खरेदी केल्यानंतर ग्राहकाला एक खास गिफ्ट मोफत देण्यात येत आहे. गुरु नानक मोबाईल शॉपचे संचालक यांनी सांगितलं की ही ऑफर मर्यादित काळासाठी असून फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह या तत्वावर चालणार आहे. ग्राहकांच्या प्रेमामुळेच आज गुरु नानक मोबाईल शॉप अमरावतीतील एक विश्वासाचं नाव बनलं आहे. तर मग या दीपावलीत आपल्या प्रियजनांसाठी नवीन मोबाईल खरेदी करताना गुरु नानकला नक्की भेट द्या. नमस्कार, अमरावती वासियों को सभी को दिवाली की हार्दिक शुभकामनाएं. अमरावती वासियों के लिए एक विश्वसनीय नाम है गुरु नानक मोबाइल सेंटर. गुरु नानक मोबाइल सेंटर ने लाया है अब अमरावती वासियों के लिए एक ही प्रतिष्ठान में सभी प्रकार की वैरायटी, फुल रेंज के मोबाइल्स, कवर्स, ग्लास गार्ड, फुल एक्सेसरी. आइए, सिटी कोतवाली के सामने जयस्तंभ चौक अमरावती, गुरु नानक मोबाइल सेंटर.
आपने अपना पहला फ़ोन ज़िंदगी का जो भी लिया होगा तो गुरु नानक मोबाइल से लिया होगा। तो फिर से एक बार गुरु नानक मोबाइल। आजपर्यंत आपण कपड्यांचे मॉल, मिठाईचे मॉल आणि किराण्याचे मॉल पाहिले असतील, पण आता अमरावतीकरांसाठी आहे एक वेगळं आकर्षण, फटाक्यांचा मॉल। अमरावतीच्या गोपालपूर फाटा चांदूर बाजार रोडवर सुरू असलेला सम्राट फटाका मॉलला सध्या नागरिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे। या मॉलची खासियत म्हणजे ग्राहकांना आपल्या इच्छेनुसार आपल्या हाताने फटाके निवडण्याची मुभा आहे। अमरावती शहरातील गोपालपूर फाटा चांदूर बाजार रोडवर सुरू झाले सम्राट फटाका मॉल दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आकर्षणाचे केंद्र बनलाय। या मॉलमध्ये विविध प्रकारचे देशी आणि नामांकित ब्रँडचे फटाके एकाच छताखाली उपलब्ध आहेत। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे फटाक्यांमध्ये अनार, रॉकेट्स, चक्री, बॉम्ब आणि लाईट शोसाठी खास फटाक्यांची मालिका येथे ठेवण्यात आली आहे। या मॉलमध्ये ग्राहकांना खास सुविधा म्हणजे स्वतःच्या हातांनी फटाके निवडण्याची संधी, त्यामुळे खरेदीचा अनुभव ग्राहकांसाठी खास ठरतोय। शहरातल्या नागरिकांकडून या मॉलला उत्तम प्रतिसाद मिळत असून दिवाळीचा आनंद फटाक्यांच्या रोषणाईत अधिक उजळत आहे। सम्राट फटाका मॉलमध्ये सर्व अमरावतीकरांना सुरक्षित आणि आनंददायी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या। एकदा या दिवाळीत जर फटाके घ्यायचे असतील तर गोपालपूर फाटा येथील सम्राट फटाका मॉलला नक्की भेट द्या, असे आवाहन या फटाका मॉलचे संचालक दीपक साहू यांनी केले आहे। सभी अमरावती वासियों को दीपावली की बहुत बहुत हार्दिक शुभकामनाएं। मैं दीपक साहू सम्राट फटाका की ओर से सभी परिसर वासियों का और सभी अमरावती वासियों को बहुत बहुत हार्दिक शुभकामनाएं देता हूं दिवाली की। हमारा ये जो शॉपिंग मॉल बना है हमने, ये अमरावती का एकमात्र शॉपिंग मॉल है जहां सभी कस्टमर अपने हाथ से आके खुद ही अपने हाथ से अपनी चॉइस से फटाके लेके भरपूर खरीदी कर रहे हैं। और हमारे यहाँ छोटे बच्चों से लेके बड़े सभी शादी ब्याह फंक्शन के लिए बहुत अच्छे अच्छे फटाके उपलब्ध है। सभी परिसरवासी अमरावती वासी आके अपनी शॉपिंग का लाभ लेवे और दीपावली को बहुत अच्छे से सफल बनाए। हमारा एड्रेस है गोपालपुर फाटा चांदूर बाजार रोड, कठोरा गांव के आगे, अमरावती शहर से करीब है। एक दुकान हमारी अमरावती में भी है, इतवारा बाजार स्थित मसानगंज में। आप वहाँ पे भी 24 घंटे में कभी भी आ सकते हैं और वह दुकान हमारे पूरे 12 महीने उपलब्ध रहती है। यहाँ की दुकान जो है यह सिर्फ हमारी दिवाली के 2 महीने के लिए रहती है। बाकी जिसे भी कांटेक्ट करना है वह अमरावती हमारे ऑफिस पे आ सकता है। धन्यवाद। अमरावती शहराच्या नजीक असलेल्या हनुमानगडी परिसरात रविवार 19 ऑक्टोबर रोजी दीप महोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी हजारो दिव्यांची ज्योत लावून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या। अमरावतीतील हनुमानगडी परिसर रविवारी सायंकाळी दीपांच्या प्रकाशाने उजळून निघाला। 19 ऑक्टोबर रोजी आयोजित दीपोत्सवात अयोध्येहून आणलेली 7 फूट लांब ज्योतीद्वारे उंच दिवा पेटविण्यात आला। हनुमान चालीसा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात मां शक्तीजी महाराज, ॲडव्होकेट हबप सागर देशमुख महाराज, मोहन महाराज कारंजेकर, ओम शांतीच्या सीतादिरी, परमपूज्य जितेंद्रनाथजी महाराज, जगद्गुरु राजराजेश्वर माऊली सरकार, संत राजेश लालजी भोरडिया, संत संतोषजी नवलानी तसेच इस्कॉन मंदिरातील संत उपस्थित होते। या सोहळ्यात डॉक्टर अनिता बोंडे, समाजसेवक चंद्रकुमार उर्फ लप्पीसेठ जाजोदिया, डॉक्टर आशिष नातू यांचीही विशेष उपस्थिती होती। अयोध्येच्या दीपोत्सवाची परंपरा पुढे नेत हजारो दिवे एकाच वेळी प्रज्वलित यावेळी करण्यात आले। आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते श्री प्रभुराम आणि हनुमानजीची आरती करण्यात आली। त्यानंतर शहरातील नागरिकांनी आपल्या परिवाराच्या सुख, शांती, आरोग्य आणि उज्ज्वल भविष्याच्या प्रार्थनेसाठी अखंड ज्योतीत तेल अर्पण करून एक दिवा लावला। आरती त्यानंतर दीपोत्सव करण्यात आला आणि त्यानंतर रंगीबेरंगी फटाक्यांनी आकाश उजळून निघाले। या प्रसंगी आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी माजी खासदार नवनीत राणा यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। अमरावतीच्या हनुमानगडीवर झालेला हा दीपोत्सव श्रद्धा, भक्ती आणि एकतेचा उज्ज्वल संदेश देऊन गेला। लाखो लोकांचा, गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कामगार प्रत्येकाच्या घरामध्ये दिवाळी दरवर्षी साजरी झाली पाहिजे। अनेक वर्षापासून किराण्याची किट, आमच्या महिला बहिणींना साडी चोळी ह्या दरवर्षीप्रमाणे एका गरीब कुटुंबामध्ये माझा जन्म झाला। गरिबीचे चटके काय असते, काय परिस्थिती गरिबाची,
कशी दिवाळी जी साजरी करतात हे अजूनही डोळ्यासमोर आहे. पुन्हा एक कर्तव्य म्हणून कुठलं इलेक्शन असो नसो, राजकीय कुठला विषय असो नसो, तरी आपलं कर्तव्य म्हणून गोरगरिबांच्या दिवाळी साजरी झाली पाहिजे, तो पूर्ण माझा प्रयत्न राहते. आणि 2 लाख कुटुंबांना आपण दरवर्षी दिवाळी साजरी करतो. मोठ्या प्रमाणात घराघरापर्यंत ही किट पोचवल्या जाते, साडीसुडी दिल्या जाते. त्याचप्रमाणे हनुमानगडी या ठिकाणी अमरावतीचं तीर्थक्षेत्र हनुमानगडी या ठिकाणी 151 फूट उंच ही बजरंगबलीच्या मूर्तीची इथे काम सुरू आहे. मोठ्या प्रमाणात 50 एकरामध्ये हा पूर्ण विकास आराखडा आहे. या ठिकाणी सुद्धा हजारो लोकांनी, हजारो महिलांनी, कामगारांनी, युवकांनी, सगळ्यांनी या ठिकाणी दीप उत्सव साजरा केला. दीप उत्सवाच्या माध्यमातून प्रत्येकाने या ठिकाणी एक दिवा लावून या ठिकाणी खऱ्या अर्थानं जसं अयोध्यामध्ये श्रीराम भगवंत जेव्हा 14 वर्षानंतर अयोध्यामध्ये आले तेव्हा दीप उत्सव जो झाला होता तो दीप उत्सव या ठिकाणी हजारो नागरिकांनी केलेला आहे. अयोध्यावरनं जे ज्योत जे आहे अखंड ज्योत ती आपण इथे आणलेली आहे. ते या ठिकाणी अखंड ज्योत लावलेली आहे. प्रत्येकाने आपल्या घरून तेलाचे 2 थेंब त्या ज्योतसाठी टाकावे. इथे सुद्धा लाईन लागली आहे. हजारो या ठिकाणी भावी भक्त त्या ठिकाणी तेलाचे 2 बूंद टाकत आहे, जेणेकरून अखंड ज्योतमध्ये अयोध्याहून आलेली ज्योतमध्ये ही अखंड जळत राहिली पाहिजे. सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद राहिला पाहिजे, सगळ्यांचे दुःख नष्ट झाले पाहिजे. त्याच ठिकाणी हनुमान बजरंगबलीच्या संकटमोचन असल्यामुळं सगळ्यांचे संकट दूर झाले पाहिजे, हीच या ठिकाणी हनुमानगडी नरेशला आमची प्रार्थना आहे. अमरावती महानगरपालिका आणि राष्ट्रीय उपजीविका अभियान अंतर्गत पब्लिक एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी मार्फत चालविण्यात येणारे आधार शहरी बेघर निवारा केंद्र बडनेरा येथे दिवाळीच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे हे विशेष उपस्थित होते. त्यांनी येथील रहिवासी बेघर, निराधार, वृद्ध, अपंग आणि अंध व्यक्तींना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि भेटवस्तू दिल्या. गेल्या 3 वर्षांपासून या केंद्रात राहत असलेल्या 72 रहिवाशांना नवीन कपडे वाटप करण्यात आले. तसेच सर्वांना दिवाळीचा फराळ देण्यात आला आणि दीपावली निमित्त 2 दिवस पुरणपोळीचे जेवण दिले गेले. या प्रसंगी निवारा केंद्राचे संचालक राजीव बसवनाते आणि व्यवस्थापिका ज्योती राठोड यांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शाहू फुले आंबेडकर पारितोषिक मिळाल्याबद्दल माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सत्कार केला. कार्यक्रमाला माजी उपमहापौर चेतन पवार, माजी महापौर चेतन गावंडे, तुषार भारतीय, शिवराय कुलकर्णी, जयंत डेहणकर, कटारिया, सुरेखा लुंगारे, गंगा अंभोरे तसेच काळजीवाहक रोहित घोंगडे आणि किशोर मरकाम हे उपस्थित होते. या उपक्रमात भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्रितपणे दिवे प्रज्वलित करत आधारमधील या दिवाळीचा उत्सव साजरा केला. देसी दारू के नाम पर चल रहा है बूटलेगिंग और अवैध बॉटलिंग का जाल. शहर से लेकर गांव तक हर गली, हर ढाबे, हर झोपड़पट्टी में दारू की गंध नहीं भ्रष्टाचार की बू है. चलती गाड़ियों से लेकर घरों के अंदर तक, कहीं मोटरसाइकिल पर डिलीवरी तो कहीं ऑटो में शराब का धंधा. लाइसेंस एक पर सप्लाई सैकड़ों ठिकानों पर. सरकारी तंत्र की छत्र छाया में करोड़ों का कारोबार. पुलिस की निगाह सब पर कार्रवाई कहीं नहीं, क्योंकि इस नेटवर्क में शामिल है खुद रक्षक भी. जहां जनता पी रही है जहर, वही सिस्टम दे रहा है सुरक्षा. सिटी न्यूज की इस एक्सक्लूसिव रिपोर्ट में देखिए कैसे सरकार के नाक के नीचे अमरावती में फल फूल रहा है देसी दारू का काला साम्राज्य. बने रहिए सिटी न्यूज के साथ, क्योंकि हम दिखाएंगे वो जो कोई दिखाना नहीं चाहता. दिवाळी म्हणजे आनंद, उजेड आणि एकोप्याचा सण. पण हा सण काहीसा वेगळा आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरा केला गेला आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील टेंबडी गावात इथल्या जिल्हा परिषद शाळेतील लहानग्या विद्यार्थ्यांनी
त्यांच्या शिक्षकांसोबत केवळ फटाके फोडून नाही तर निसर्गाशी मैत्री करून दिवाळी साजरी केली। एक पेड़ माँ के नाम या उपक्रमात सहभागी होत प्रत्येक विद्यार्थ्याने शाळेच्या पटांगणात एक झाड लावले आणि त्यावर आपले नाव लिहून त्यांची जबाबदारी घेतली। या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आनंदाने भाग घेतला तर मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी या बालमैत्रीपूर्ण दिवाळीला अधिक स्मरणीय बनवलं आहे। धारणी तालुक्यातील टेबडी गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये या वर्षीची दिवाळी काहीशी वेगळी आणि आनंददायी ठरली। दिवाळीची सुट्टी लागायच्या आधीच शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या मुख्याध्यापिका, शिक्षक आणि शिक्षिका यांच्यासोबत उत्साहात सण साजरा केला। शाळेत गोड जेवण, फटाके, शुभेच्छा आणि हास्याची बरसात, सर्वांनी मिळून एकत्रितपणे एक कुटुंब म्हणून हा सण साजरा केला। या निमित्ताने एक पेड़ माँ के नाम हा विशेष उपक्रमही राबविण्यात आला। प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या हाताने एक झाड लावले आणि त्या झाडावर आपली नावे लिहिली। त्यासोबतच त्या झाडाची काळजी घेण्याची आणि ती वाढविण्याची जबाबदारीही विद्यार्थ्यांनी आनंदाने स्वीकारली। निसर्गप्रेम आणि पर्यावरणाची जाणीव मुलांच्या मनात रुजविण्याचा हा प्रयत्न सर्वांनी कौतुकाने पाहिला। मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वर्गांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत त्यांना दिवाळीच्या आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी पालक, गावातील नागरिक आणि शाळा परिसरातील सर्वजण उपस्थित होते। झाडांची आपुलकी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरूनच दिसत होती। ही छोटीशी कृती मोठ्या बदलाची सुरुवात ठरू शकते। एक पेड़ माँ के नाम या म्हणजे उपक्रमांतर्गत आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक रोप दिलेला आहे, त्याचं नाव दिलेलं आहे आणि त्याचं या सुट्ट्यांमध्ये संवर्धन करण्याचा उपक्रम आम्ही आज म्हणजे केलेला आहे आणि विद्यार्थी ते चांगल्या पद्धतीने राबवतील असं आमच्या मॅडमचा पण आत्मविश्वास आहे आणि आमच्या सगळ्यांचा, सर्व शिक्षकांचा यामध्ये भरपूर सहभाग आहे। सर्व विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती आमच्या सर्वांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा टेंबलीच्या वतीने संपूर्ण गाववासियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। नागपूर शहरात घरफोड्यांच्या वाढत्या घटनांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत अट्टल घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने 2 मुख्य चोर आणि त्यांना मदत करणारे 2 साथीदार यांना अटक केली असून तब्बल 18 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अजनी पोलीस ठाण्यात 8 ऑक्टोबर रोजी एक गुन्हा दाखल करण्यात आला, ज्यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास वसंतनगरमधील सुभाष रायबोले यांच्या घरात घरफोडी झाल्याची तक्रार दाखल होती। घरातील सदस्य झोपेत असताना अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाजातून प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असा 20,62,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। या प्रकरणी गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चौघांना ताब्यात घेतलं। त्यात रुपेश चंद्रभान आत्राम वय वर्ष 24 राहणार चंद्रपूर, अतुल विकास राणा वय वर्ष 26 राहणार चंद्रपूर, तसेच रोहित तोषण मनोहर वय वर्ष 26 आणि त्याची आई रत्नमाला तोषण मनोहर वय वर्ष 43 हे नागपूरच्या जय भीम नगरातील रहिवासी आहेत। या आरोपींकडून पोलिसांनी सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल, दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण 18,61,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या टोळीने नागपूरसह चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यातील घरफोड्यांमध्ये सहभाग असल्याचंही समोर आले। गुन्ह्याची उकल करण्यासाठी घरफोडी विरोधी पथकासोबत सायबर सेल आणि वाहन चोरी विरोधी पथकानेही सहकार्य केले। नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 2 ने पुन्हा एकदा अत्यंत उत्कृष्ट कामगिरी बजावत जबरी चोरी आणि वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणलाय। विशेष म्हणजे या कारवाईत पोलिसांनी तब्बल 10 वर्षांपासून फरार असलेला आरोपी पकडला आहे। धंतोली, इमामवाडा आणि सोनेगाव पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपीचा सहभाग असल्याचं समोर आलंय। पोलिसांनी या आरोपीकडून तब्बल 2,22,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून या संपूर्ण कारवाईमागे युनिट क्रमांक 2 गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची दक्षता, तांत्रिक माहितीचा वापर आणि गुप्त तपासामुळे हा यशस्वी उलगडा शक्य झाला आहे। नागपूरच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने जबरी चोरी आणि वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणत एक मोठे यश मिळविले। या कारवाई दरम्यान पोलिसांनी 10 वर्षांपासून फरार असलेला आरोपी वैभव उर्फ पिंटू उर्फ लकी धनराज बिजेवार वय वर्ष 34 राहणार रामदासपेठ नागपूर याला अटक केली आहे। त्याच्यासोबत अंकित राजेंद्र जयस्वाल वय वर्ष 36, अतुल मोहन पटेल वय वर्ष 23 आणि गायत्री देवेंद्र बेसलवार वय वर्ष 21 या आरोपींनाही ताब्यात घेण्यात आलं।
या टोळीने नागपूरमधील धंतोली, इमामवाडा आणि सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी, चेन स्नॅचिंग आणि वाहन चोरीचे गुन्हे उघड केलेत. पोलिसांनी तपासादरम्यान पेट्रोलिंग आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींना पकडून त्यांची कसून चौकशी केली. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यांच्याकडून 2,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यात 12.260 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एक हुंडा ऍक्टिव्हा, 4 मोबाईल फोन असा एकूण 2,22,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. विशेष म्हणजे आरोपी वैभव बिजेवार हा सोनेगाव पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात आरोपी म्हणून फरार होता. मागील 10 वर्षांपासून तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत होती. अखेर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 2च्या दक्षतेमुळे हा आरोपी तुरुंगाच्या दारात पोहोचलाय. पोलिसांनी सर्व आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवून पुढील कायदेशीर कारवाईसाठी धंतोली पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कार्यवाही पोलिसांच्या तांत्रिक माहिती आणि सूक्ष्म तपासासाठी एक मोठं उदाहरण ठरली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान, वीज दरवाढ, खत आणि बियाण्यांच्या दरात वाढ तर भरपाईच्या वचनावर सरकारने मौन धारण केल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटलाय. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेश कमिटीचे सरचिटणीस दिलीप एळतकर यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदविली. ते म्हणाले, या सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे. पुसद विधानसभा निरीक्षक म्हणून नुकत्याच झालेल्या त्यांच्या नियुक्तीनंतर एळतकर यांनी पत्रकार परिषद घेत ग्रामीण जनतेच्या भावना मांडल्या. ते म्हणाले की ग्रामीण भागात असंतोष उसळला असून हा आक्रोश आगामी ग्रामीण स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतपेट्यांमधून स्पष्ट दिसून येईल. ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्यांच्या पिकांचे योग्य भाव मिळावेत आणि नुकसान भरपाई तातडीने मिळावी हीच या काळाची गरज आहे. पण सरकार केवळ घोषणा करत आहे, कृती मात्र नाही. एळतकर यांच्या या वक्तव्याने शेतकऱ्यांच्या वेदनांना वाचा फुटली असून ग्रामीण समाजात या प्रतिक्रियेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. शेतकऱ्यांची दिवाळी काळी झालेली आहे. या सरकारच्या नाकर्तेपणामुळे ती काळी झालेली आहे आणि म्हणून फार मोठा आक्रोश ग्रामीण परिसरामध्ये आज निर्माण झालेला आहे आणि हा आक्रोश मतपेट्यांद्वारे बाहेर येणार आहे. भाजप आणि मित्रपक्षाच्या सरकारला, युती सरकारला, महायुती सरकारला फार मोठा शह या निवडणुकांमध्ये बसणार आहे. त्यातल्या त्यात पुसद विधानसभा मतदार. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड ग्रामपंचायतीतून लाखो रुपयाचा गैरव्यवहार उघडकीस आलाय. स्मशानभूमीच्या पुलाचे काम न करता 3.5 लाख रुपयाचे बिल उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 15व्या वित्त आयोगातील विविध योजनांमध्ये ग्रामसेवक आणि सरपंच यांनी बोगस बिले काढल्याचा गंभीर आरोप होत आहे. गट विकास अधिकारी यांनी याबाबत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना केरळची टोपी घातल्याचं आरोपपत्रात नमूद आहे. तपासात या प्रकरणातील बोगस बिलाची यादीही समोर आली असून यात तब्बल 15 लाखाहून अधिक रक्कम विविध योजनांच्या नावाखाली उचलल्याचे स्पष्ट झाले. सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या या कारभारामुळे केवळ शासनाचाच नव्हे तर समाजाचाही विश्वासघात झाल्याचं स्पष्ट होतंय. जिल्हा परिषदेने या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले असेल तरी अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड ग्रामपंचायतीतून 15व्या वित्त आयोगानंतर तब्बल लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघड झालंय. स्मशानभूमीच्या पुलाचे बांधकाम न करता 3,09,435 इतकं बिल उचलण्यात आलं. म्हणजेच पूल कागदावरच बांधला गेला, प्रत्यक्षात मात्र गायबच. तसेच अंगणवाडी मिशन किलबिल प्रकल्पासाठी 1 लाखाचे बोगस बिल, शाळा बाल उपक्रमासाठी 1,90,000 रुपये, आरोग्य शिक्षण आणि उपजीविका विभागासाठी 4,56,000, पाण्याचे पाणी संकलन प्रकल्पासाठी 5,50,000 आणि स्वच्छता मोहिमेसाठी 6,11,000 रुपयांची बोगस बिले उचलण्यात आल्याचे सिटी न्यूजच्या तपासात समोर आले. एकूण मिळून तब्बल 22 लाखांहून अधिक रक्कम कोणतेही प्रत्यक्ष काम न करता शासन खात्यातून उचलल्याचा गंभीर आरोप आहे. या सर्व गैरव्यवहारांबाबत नागरिकांनी गट विकास अधिकाऱ्याकडे तक्रार दिली होती. त्यावर जिल्हा परिषदेने 7 दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र आजपर्यंत कोणताही अहवाल सादर झालेला नाही. स्थानिक नागरिकांनी सरपंच आणि ग्रामसेवकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा घोटाळा उजेडात आणल्यानंतर आता गावकऱ्यांच्या मनात प्रचंड संताप आहे.
नाशिक जिल्हा पुन्हा एकदा उजळला, पण यावेळेस घराघरात नाही तर गडावर. सकल मराठा परिवाराने साजरा केला रामशेज किल्ल्यावरचा दीपोत्सव. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज आणि स्वराज्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या असंख्य मावळ्यांच्या स्मृतीने हा ऐतिहासिक किल्ला आज दिव्याच्या प्रकाशात झळकून निघाला. ज्या किल्ल्याने मोगलांना तब्बल 6.5 वर्षे रोखून ठेवलं तोच रामशेज किल्ला. आज त्याच गडावर स्वराज्याचा दीप पुन्हा प्रज्वलित झाला. 101 टेंभे, 51 मशाली आणि तब्बल 1001 दिव्यांनी सजला संपूर्ण गड. प्रत्येक दिव्यामागे होती स्वराज्यावरील श्रद्धा आणि अभिमान. दुपारी 3:45 वाजता हजारो शिवप्रेमी पायथ्याशी जमले आणि गड चढायचा प्रारंभ झाला. गडावर पोहोचल्यावर झाली साफसफाई, सुंदर रांगोळ्या आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची भव्य मिरवणूक निघाली. गडावर ध्वजपूजन, महाद्वार सजविणं आणि शिवमूर्तीवर झालेली पुष्पवृष्टी या साऱ्याने वातावरणात उत्साह आणि भक्तीचा संगम निर्माण झाला. संध्याकाळ होताच फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांचा निनाद आणि जयघोषांनी संपूर्ण गड दणाणला. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे या दीपोत्सवात शिवचरित्रकार साक्षी ढगे आणि समाधान हेगडे पाटील यांच्या प्रेरणादायी व्याख्यानांनी शिवभक्तांची छाती अभिमानाने भरून आली. लहान थोर, महिला, वृद्ध सगळ्यांचा एकच संदेश, हिंदवी स्वराज्याचा दीप अखंड प्रज्वलित राहो. या कार्यक्रमात सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी सक्रिय सहभाग घेत गड जिवंत असल्याचं आणि मराठी मनात आजही स्वराज्याचा तेजोदीप पेटलेला असल्याचं दाखवून दिलं. रामशेज उजळला, पण खरं पाहता उजळलं ते मराठी स्वाभिमानाचं प्रतीक. दीपांच्या प्रकाशात झळाळलेला गड आणि स्वराज्याच्या जयघोषात न्हालेलं नाशिक जिल्हा, हेच खरं महाराष्ट्राचं तेज आहे. रामशेज किल्ल्यावरचा दीपोत्सव फक्त एक उत्सव नव्हता, तर तो होता आपल्या इतिहासाला, संस्कृतीला आणि स्वाभिमानाला दिलेला अगाध मानाचा मुजरा. जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घरबसल्या आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 07, नागपूर जेटीपीएल सेटअप बॉक्स नंबर 469 आणि एसीएन सेटअप बॉक्स नंबर 51, अकोला आरआरसी सेटअप बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडीसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज, हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.